नुकतेच आजारातून बाहेर आल्यानंतर तोंडाला चव नसते, काही खावंसं वाटत नाही, त्यावेळेस लिंबाचं लोणचं आवर्जून खावं. आजचं लिंबाचं लोणचं हे साखर न वापरता बनवलेलं आहे. बनवायला अगदी सोपं, फक्त 10 मिनिटात तयार होतं. लगेच बनवायचं आणि लगेच खायचं. चटपटीत, चटकदार, आंबट, गोड, तिखट चवीचं लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी 6 लिंब घेतले आहेत. लिंब घेताना मोठ्या आकारातले आणि पातळ सालीचे घ्यायचे. जाड सालीचे लिंब वापरायचे नाही आणि अगदी फ्रेश असे ज्यावर एकही डाग नाही, मस्त असे रसरशीत लिंब हवे. तर इथे मी 6 लिंब घेतले आहेत. ते आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये घालून यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालायचं. पाणी हे थोडंसं उकळतं आहे. गरम पाणी घातल्यानंतर 10 मिनिटं हे लिंब पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे. गरम पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्यावरची जी साल असते ती हलकीशी मऊ होते आणि काही कचरा असेल तर तो देखील निघून जातो, ज्यामुळे लिंबाचं लोणचं वर्षभर टिकतं, खराब होत नाही, त्याला बुरशी लागत नाही. आता हे लिंब काढून सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यावर जराही पाण्याचा अंश राहता कामा नये. लिंबाचंच काय, कोणतंही लोणचं बनवताना त्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिला तर त्याला लवकर बुरशी लागते, लोणचं खराब होतं. आता हे पुसून घेतल्यानंतर लगेचच लिंब कापून घ्यायचे आहे. रसरशीत असा लिंबू आहे, अगदी पटकन चिरला जातो. याचे 4 भाग करून घ्यायचे. लिंब घेताना पातळ सालीचे बघून घ्यायचे, जाड सालीचे लिंब वापरायचे नाही. कारण लिंबाची जी साल असते ती थोडीशी कडवट लागते. जाड साल वापरली तर लिंबाचं लोणचं हे कडवट होतं, खायला चांगलं लागत नाही. म्हणून शक्यतो पातळ सालीचेच लिंब बघून घ्यायचे. त्यामधल्या बियाही काढून घ्यायच्या, कारण बिया देखील कडवट असतात. जेव्हा आपण लिंबू मिक्सरवरनं फिरवू आणि बियाही बारीक झाल्या तर लिंबाचं लोणचं कडवट लागेल. सगळ्या बिया काढून घेतल्या आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लिंबू चिरून घ्यायचे आहेत. तर 4 भागामध्ये हे लिंब चिरून त्याची सगळ्या बिया काढून घ्यायच्या. लिंबाचं लोणचं औषध म्हणून देखील वापरलं जातं. लहान मुलांना भूक लागत नसेल किंवा नुकतेच आजारपणातून तुम्ही बाहेर आला असाल, तोंडाला चव नसेल, तेव्हा लिंबाच्या लोणच्याचा चाटण म्हणून वापर केला जातो. थोडंसं लिंबाचं लोणचं त्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचं, ते व्यवस्थित मिक्स करून हे चाटण जर खाल्लं तर तुमची भूक वाढते. त्यामुळेच लिंबाचं लोणचं हे घरात जरूर बनवून ठेवावं. आता सगळ्या लिंबाचे हे काप करून घेतले, बिया काढून घेतल्या. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे काप घालून घ्यायचे आहे. मिक्सरवरनं फिरवताना मिक्सर प्लस मोडवर म्हणजे चालू बंद करून थोडीशी जाडसर ही पेस्ट करायची. एकदम बारीक पेस्ट करायची नाही. कारण लिंबाचं क्रश लोणचं आहे. थोडेसे लिंबाचे दाणे त्यामध्ये दिसायला हवेत. म्हणूनच हे जाडसर असं थोडंसं पेस्ट करून घेतली. आता लगेचच एखादी वाटी किंवा कपामध्ये घालून हे मोजून घ्यायचं आहे. मोजायचं यासाठी कारण आपण त्यामध्ये साखर किंवा गूळ घालू, त्याचा अंदाज योग्य व्हावा म्हणून. मग तुम्ही 1 किलोचं लोणचं बनवा किंवा 10 किलोचं. पण जेव्हा तुम्ही हे सगळं दळून घ्याल, तेव्हा एखाद्या वाटी किंवा भांड्याने मोजूनच घ्यायचं. आता 1 कप हा लिंबाचा क्रश आहे, तो कढईमध्ये घालून घेऊ आणि त्याच कपाने मोजून आज आपण साखर न वापरता गूळ घालणार आहोत. तर इथे मी 2 कप गूळ घालून घेतला. गूळ बारीक चिरून घालायचा म्हणजे तो लवकर वितळला जाईल. तर 2 कपच गूळ वापरला. लिंबाचं लोणचं जर अजून गोड हवं असेल, तर 1 कप अजून यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल, तर त्याऐवजी साखरही वापरू शकता. 2 कप साखर घालायची आहे. पण खरं तर लिंबाचं लोणचं हे गुळामध्येच चांगलं लागतं. आता गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि 5 ते 6 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं. जसं हे मिश्रण गरम व्हायला लागतं, गूळ वितळायला लागतो, तसं ते पातळ होत जातं. पण अवघ्या 5 ते 6 मिनिटामध्येच हे लोणचं तयार होतं. अजिबात जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं हे चांगलं शिजवून घ्यायचं. मिश्रण थोडंसं घट्टसर झालं, पण लिंबाचं लोणचं व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखणार? तर हातावर घेऊन जर एक तार तयार झाली, ही बघा अशी ही तार तयार झाली आहे, म्हणजेच लिंबाचं जे लोणचं आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं, त्याचा पाक हा परफेक्ट तयार झाला. आता गॅस हा कमी आचेवर ठेवला. त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घातलं. यामध्ये 1 चमचा जिरे पावडर घातली आहे. फ्रेश तयार केलेली ही पावडर आहे. यामुळे लोणच्याची चव खूप छान लागते. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. मिश्रण बऱ्यापैकी गरम असतानाच यामध्ये 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं. तर इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलं. तुम्ही कोणतंही तिखट वापरू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये मिरची पावडर वापरायची. आता हे चांगलं मिक्स झालं आणि जर वाटलं की लोणचं थोडंसं घट्टसर
घट्टसर झालं आहे, तर यामध्ये 3 ते 4 लिंबाचा रस घालायचा. यामध्ये मी लिंबाचा रस वापरलेला नाही. लोणचं पूर्ण थंड झाल्यानंतर जर वाटलं, की खूप घट्टसर झालं आहे, तर 1 ते 2 लिंबाचा रस यामध्ये घालायचा. नाही घातलं तरीही चालेल. आता हे लोणचं पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायचं. तयार आहे चटपटीत, चटकदार, बघता क्षणी खावंसं वाटेल असं हे लिंबाचं लोणचं. आंबट, तिखट, गोड चवीचं, चटपटीत, चटकदार, बघता क्षणी खावंसं वाटेल असं क्रश लिंबाचं लोणचं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.